कोहिनूर मंगल कार्यालय येथे महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न। राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी 4 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाले। यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमाने कार्यकर्ते कामाला लागल्याने डॉक्टर सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिकेतून लोकांच्या पुढे जा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे आणि त्यांच्या देशाच्या विकासात पडलेली भर याची माहिती लोकांना द्या। त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली विविध विकास कामे, विविध योजना आणि जनतेचे सुटलेले प्रश्न लोकांना दाखवा। विरोधात कोण आहे याचा विचार न करता केवळ पंतप्रधान मोदी यांना पुढे देशाचे पंतप्रधान करायचे आहे याचा विचार करून कामाला लागा असा संदेश त्यांनी यावेळी दिला। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थित होते। रिपाई, शिवसेना आणि इतर घटक पक्षातील मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मान्यवरांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केलं। तसेच निवडणूक प्रचारासाठी लागणारी सर्व मदत ही या कार्यालयातून केली जाईल असे सांगण्यात आले। या जिल्ह्यामध्ये ती परंपराच आहे, कारण विखेंना नेस्तनाबूत करण्याचा सातत्यानं माननीय पवार साहेबांकडून प्रयत्न झाला, आज नाही झाला तो। आणि जिल्ह्याच्या मग असंतुष्ट लोकांची बोट बांधायची आणि त्यांना फक्त शिमना करायला लावायचा। परंतु हे करताना जिल्ह्यासाठी योगदान काय आहे? MIDC साठी योगदान आलंय, जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता योगदान आलंय। कुकडीचा कालवा 1400 क्युसेक्सचा 800 क्युसेक्स 900 क्युसेक्स करून ठेवला। असे अनेक प्रश्न आहेत जिल्ह्याच्या संदर्भामध्ये। एक उदाहरण म्हणा, आपण KK रेंजचा प्रश्न का प्रलंबित राहिला? तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता का नाही? मग KK रेंजेसवर तुम्ही आता भाषण करता, मग संरक्षण मंत्री असताना KK रेंजेचा प्रश्न का निकाली काढला नाही आपण? याचा खुलासा करा नाही तुम्ही लोकांना। म्हणून आयात केला उमेदवार उभा करून मला निवडणूक करायची आहे, पण तसं काही जिल्ह्याची जनता एवढी दुधखोळी नाही आहे। तुमचे सगळे जे मनसुबे असतील 19ला जिल्ह्यात जनतेने धुळीस मिळवलेले होते। यावेळी सुद्धा आमचा महायुतीचा उमेदवार जो आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे मला वाटतं माझा विश्वास जो आहे तो डॉक्टर सुजय माझा मुलगा म्हणून सांगत नाही मी, ते खासदार म्हणून त्यांनी जे केलेलं काम आहे, आम्ही जिल्ह्यात सुरू केलेला जो विकासाचा यज्ञ आहे, मला वाटतं गेल्या गत निवडणुकीपेक्षाही जास्त मतं निवडून येईल। मला वाटतं तेच उत्तर पवारांच्या या कर्तृत्वाला आणि त्यांच्या या सगळ्या नकारात्मक भूमिकेला लोक देणार आहे।